भूदत्थेनाभिगदा जीवा जीवाय पुण्यपावं च आसवनवर्निज्जर बन्धो मोक्षो यसम्मत्तम् जोपस्सदि अपाणम् अबद्धपुट्ठम् अनन्यं नियदम् अविशेषमसंयुक्तं तं शुद्धनयं वियाणिः जोपस्सदि अपाणम् अबद्धपुट्ठम् अनन्यमविशेषम् अपदेशसन्तमज्जं पश्यति जिनशासनं सौवम्। ऐकलं नाही तर काळी आहेच. फॉलो नाही करून द्या. गाथा 6वी पाहणार आहोत आपण. सगळे एकदा रोज सांगायला लावू नका. पुढे सरका. गाथा महत्त्वाची आहे, आपल्या जीवनातही महत्त्वाची आहे आणि समयसारातही महत्त्वाची असणार आहे. ज्याला आपण समयसारचा प्राण म्हणू अशी गाथा आज आपण पाहणार आहोत. गाथा आहे 6वी. पमातो न पमातो जानगो दुजो भाव एवं मनन्ति सोतं नारोदो सोऽसि सोचेव. आपल्या याच्यात मूल जन्माला आल्यानंतर त्याचा 6वा दिवस काही वेगळ्या रीतीनं मानतात. इतर लोकांच्या कल्पनेतून ते आपल्यातही आलं. इतर लोकांच्या कल्पनेत हे आहे की 6व्या दिवशी देव येतो, ब्रह्मा येतो, तिथं ते कागद पेन ठेवतात आणि त्याच्यावर याचं भवितव्य लिहून जातो. ही इतर लोकांची कल्पना आहे आणि म्हणून मग त्या मुलाकडे पाठ करू नका वगैरे हे सगळ्या त्याच्यानंतरच्या आलेल्या बाह्य प्रक्रिया आहेत. तर तो लेख जसा ईश्वर लिहून जातो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तसं ही जी 6वी गाथा आहे हा देखील आपल्या भवितव्याचा लेख आहे. आपल्या जीवनाचा एक लेख आहे की तुमच्या जीवनात काय आहे ते असूनही तुमचं कसं नाही, हा भाग आचार्य याच्यातून स्पष्ट करणार आहे. ही एक गाथा पुऱ्या 415 गाथेचा सार आहे. समयसारात गाथा किती आहे? 415 गाथा आहेत. त्याचा सार म्हटला तरी चालेल. 14 गुणस्थानही त्यात आहे, 7 तत्वही त्यात आहे. ते सगळं पुढे येणार आहे आपल्याला नोट्समध्ये. तर अशी ही महान आपल्या जीवनाचा लेख लिहिणारी अशी ही प्रमत्त अप्रमत्तादी रूपाच्या भावापासून भिन्न असणारा शुद्ध आत्मा दाखवणारा अशी ही गाथा आहे की तू कोण आहे. तर आपण नेहमी एक गोष्ट पाहत असतो, जेव्हा बाहुबलीची मूर्ती बनवल्या गेली तेव्हा त्या कारागिराला आधी काय केलं इकडे आठवते काही? बाहुबलीची मूर्ती चामुंडरायाने जेव्हा त्या कारागिराला करायला सांगितली त्यावेळी त्यांनी काय काम केलं इकडे माहीत नसेल, माहीत आहे? तो 6 महिने त्या पहाडाच्या समोर जाऊन बसत होता. 6 महिने नुसता बसला, त्याला हातही लावला नाही पहाडाला.
आणि 6 महिने बसल्यानंतर त्यानं पहिल्याने सुरुवात काय केली तर त्या 6 महिन्यात त्यांनी त्याच्या ज्ञानात मूर्ती साकारली. इथं मूर्तीचे डोळे, इथं नाक, इथं पाय, इथं हात असं ठेवल्यानं काय दिसल, तसं ठेवल्याने काय दिसल, हा सगळा विचार तो 6 महिने करत राहत होता. म्हणजे त्याच्या ज्ञानात मूर्ती जेव्हा साकार झाली, मी काय बोलते बारकाईने लक्षात घ्या, कुठं साकार झाली मूर्ती, पहाड जसाच्या तसाच आहे अद्याप. मूर्ती त्याच्या ज्ञानात साकार झाली तेव्हा त्यांनी पहिल्याने जर काही काम केलं असेल तर त्या मूर्ती जी साकार झाली होती त्याच्या ज्ञानात, त्याच्या बाजूचा जो पहाड होता तो काढला, तो छाटला. तो छाटल्याशिवाय मूर्ती कशी बनवणार. तर काय नाही पाहिजे आहे आपल्याला, जो अधिकीचा भाग त्या पहाडात आहे मूर्तीला सोडून तो त्यांनी छाटला. तसं ही गाथा हे सांगते आहे की तू केवढा आहे आधी एवढा नक्की कर, एवढा निर्णय कर, आणि मग जे जे तुला दिसतंय हे तुझ्यात ते सगळं छाट. तर आधी तू निर्णय केल्यानंतर तुला छाटायचं आहे आणि मग तो कसा आहे हा निर्णय करायचा आहे. अशी ही एक महान गाथा असणारी, जीवनाला काही दृष्टी देणारी, वळण देणारी महान अशी ही गाथा आज आपण सुरू करतो आहे. या आत्म्यास दाखवितो म्हणून आचार्यांनी मागच्या गाथेत प्रतिज्ञा केली होती. तो शुद्ध आत्मा कसा आहे हे या गाथेत सांगत आहे. आपण 5वी गाथा पाहिली होती काल. त्यात काय केलं होतं, त्यांनी काय केलं होतं आठवते काय इकडे रमेश भाऊ. 5व्या गाथेत आचार्यांनी प्रतिज्ञा काय केली होती. कालचं काल गेलं बुद्धासारखं सांगू नका, कालचं हे आज आपल्या जवळ आहे. मी शुद्ध आत्म्याला माझ्या पुऱ्या वैभवानं दाखवणार आहे हे म्हटलं होतं, ही प्रतिज्ञा केली होती. काय अक्षय भाऊ, आता हे थोडं अभ्यास करायचा आहे, घरी जाऊन त्या नोट्स घरी न्या आणि जेव्हा वेळ आहे तुम्हाला तेव्हा थोडं पाहायला शिका. तर त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती तो शुद्ध आत्मा दाखवता आहे. आजपर्यंत आपण हे पाहत आलो की आपल्याला आराधना जशी भगवंताची आराधना भक्ती करायची आहे, पण तिथं थांबायचं नाही. अनंताच्या भक्तीला सोडायचं आहे, धरायचं नाही. त्या अनंताच्या भक्तीला सोडून आम्हाला आमच्या शुद्धात्म्याच्या भक्तीत जायचं आहे असं जेव्हा आचार्य सांगतायत तेव्हा तो शुद्ध आत्मा काय प्रश्न उभा राहिला आहे आपल्या पुढं. आणि तो शुद्ध आत्मा या गाथेत आचार्य सांगणार आहे. जो न्यायक आहे, स्वतः सिद्ध आहे, अनादि अनंत आहे, नित्य उद्योत स्वरूप आहे, प्रत्यक्ष आहे, एक आहे, ज्ञान ज्योती स्वरूप आहे, तो शुद्ध आत्मा आहे. हे आहे रूपानं शुद्ध आत्म्याचं कथन झालं. काय काय सांगितलं, कसं कसं होतं. आपण थोडा वैभव, आपल्या वैभवाला पहा. श्रीमंती ही आहे खरी अक्षय भाऊ, तुम्ही कोट्याधीश आहात, ही आपली श्रीमंती नाही, ही पुद्गलाची आहे. आपली श्रीमंती काय आहे ते दाखवतायत आचार्य. मी स्वतः सिद्ध आहे म्हणजे काय, मला कुणीही उत्पन्न केलेलं नाही. अजून कसं आहे, मी अनादि अनंत आहे, अनादि कालापासून आहे, मला सुरुवात नाही आणि माझा अंतही कधी होणार नाही. म्हणून अनादि अनंत आहे, नित्य उद्योत स्वरूप आहे. थोडा शब्द वेगळा आला आहे. नित्य उद्योत स्वरूप आहे म्हणजे काय अभि, उद्योत म्हणतायत आचार्य म्हणजे काय आहे.
सदा प्रगट आहे, प्रकाशमान आहे. तो जसाचा तसा आज आहे, तो मिळवायचा नाही. तो आजही पुऱ्या रूपात पुरा आपल्याजवळ आहे आणि म्हणून नित्य उद्योत स्वरूप आहे, प्रत्यक्ष आहे. होता त्यानं सांगितलं म्हणून माना असं नाही. आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय तो होणार आहे. एक आहे, त्याच्यामध्ये भेद प्रभेद काहीही नाही, अखंड आहे. ज्ञानज्योती स्वरूप जो आहे तो शुद्ध आत्मा आहे. शुद्ध आत्मा आपण जे काही ऐकत आलो त्या शुद्ध आत्म्याची ही सगळी विशेषणं असणार आहे. हे त्याचं कथन झालं. एका आहे रूपात जर आत्मा कसा आहे सांगा म्हटलं तर काय सांगताय? तुम्हाला विचारलं तुम्ही केवढे, काय उत्तर आहे? केवढे तुम्ही? जेवढा न्यायक भाव आहे तेवढा मी. आपण सगळे जेवढा आपल्याजवळ हा न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा आहे तेवढा मी. आणि तो मी हा असा सतत सिद्ध आहे वगैरे, हे त्याचे सगळे विशेषण झाले. मग तुझ्यात काय नाही? जर तू एवढाच आहे तर तुझ्यात काय नाही? नाही रूपानं त्याचं जर कथन करायचं असेल तर आचार्य सांगणार आहे आता तो कसा नाही. निषेध म्हणजे नाही कसा आहे ते सांगतात. तो प्रमत्त नाही म्हणजे बुद्धिपूर्वक रागद्वेष नाही. शुभ अशुभ भावरूपही तो होत नाही. अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा प्रतिषेधक आहे. आधी एवढंच लक्षात घ्या की तो प्रमत्त नाही. पुढच्या वाक्यात ते सांगणार आहे तो अप्रमत्तही नाही. तिसऱ्या वाक्यात ते सांगणार आहे, 6व्या वाक्यात आहे आत्मा ज्ञेयात जाणतो म्हणून न्यायक नाही. आणि 7व्या गाठेत ते सांगणार आहे आत्म्यात गुणभेद आहेत कणे. हे वाक्य पाहायच्या आधी हे फळ्यावर मी जे लिहिलं आहे ते थोडं लक्षात घ्यायचं. ते नाही पाहिजे ते धरता तरी येते का थोडी मोठी आहे. प्रमत्त नाही. पहिलं वाक्य काय आहे आपल्याजवळ? आत्मा प्रमत्त नाही. प्रमत्त नाही म्हणजे काय इकडे माहित आहे? काय म्हटलं? आत्मा प्रमत्त नाही म्हणजे आत्मा प्रमादी नाही. हा, सरळ शब्दानं पाहिलं तर आत्मा प्रमादी नाही हे झालं त्यानं. आता प्रमादी नाही म्हणजे काय नाही आहे म्हणतात तर तिथं लिहिलं आहे. मी काय लिहिलं आहे? बुद्धिपूर्वक रागादिक जे आहे तोही शुद्ध आत्मा नाही. आता प्रश्न हा उभा आहे आपल्यापुढे, बुद्धिपूर्वक रागादिक म्हणजे काय? मी सांगते आहे हे काय? मी जे सांगत आहे त्या सांगण्याचा जो राग माझ्या जीवनात आहे तो राग बुद्धिपूर्वक आहे. मला तुम्हाला समजून सांगायचा आहे, हा जो राग माझ्या जीवनात येतो आहे तो बुद्धिपूर्वक आहे. तुम्हाला जे सांगत आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा राग तुमच्या जीवनात आहे हाही बुद्धिपूर्वक आहे. आणि मी आता शांत बसली आहे, मग त्यावेळी माझ्या जीवनात राग आहे का नाही? मी काय विचारलं रवीश भाऊ? आता मी शांत जेव्हा बसली आहे तेव्हा माझ्या जीवनात राग आहे का नाही? त्याही वेळी राग आहे, पण तो मलाही ज्ञात होत नाही आणि तुम्हालाही तो दिसत नाही. त्यांनी मोक्षमार्ग प्रकाशमध्ये एक चांगलं उदाहरण ठेवलं. छोटं बालक
पाळण्यात झोपलेला आहे. त्याची आई घरात काम करीत आहे. तो जर थोडा हा हू करून रडायला सुरुवात करतो, तिथं बसणाऱ्या आजीला ऐकू येत नाही, पण लांब असणाऱ्या स्वयंपाकघरातल्या मातेला मात्र तो उठला आहे त्याच्या रडण्याचा आवाज येतो. असं का होतं? तुम्हाला म्हणाला आम्हाला काही अनुभव नाही. का होतं असं? तिच्या आत सदाबाळ आहे. तिच्या अंतरंगात सदाबाळ आहेच. ते काही करत असेल तरी आमच्या अंतरंगात बाळ नाही म्हणून तिथल्या तिथं असूनही आम्हाला तो ऐकू आला नाही. तसं आपल्या जीवनामध्ये राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभापैकी एक ना एक कषाय सदा आहेच, कोणता तरी. कधीच एक क्षणही आपल्या जीवनातला असा नाही की ज्यावेळी आपल्या जीवनात कषाय नाही. सामायिकाला बसलो तेव्हा नसल का नाही? मी काय विचारते, सामायिकाला बसलो तेव्हा कषाय असल का नसल? सामायिकालाही बसतो त्याही वेळी आमच्याजवळ शुभ का होईना पण कषाय आहेच. आणि म्हणून तो जो कषाय आहे त्याचं नाव आहे अबुद्धिपूर्व. आणि जेव्हा तो व्यक्त दिसतो तेव्हा त्याचं नाव म्हटलं जाते बुद्धिपूर्व. आता मी बोलते आहे, हा जो माझा राग आहे तो राग कोणता म्हटला गेला? बुद्धिपूर्वक राग. तर या दोन्ही रागापैकी या शुद्ध आत्म्यात कोणता राग असेल? आता आपण शुद्धात्म्याला जाणतो आहे. या समयसाच्या गाथेतही कोणता राग आहे? समयसाच्या गाथेत कोणता राग आहे? मी विचारते काय आहे? मी काय विचारलं नाहीच लक्षात आलं. समयसाच्या गाथेत कोणता राग आहे? त्याच्यात राग नाहीच, पण समयसाची गाथा सांगण्याचा जो माझा राग आहे त्या रागातही शुद्ध आत्मा नाही आला. हा, माझाच राग मी सांगते आहे, हा माझाच राग, पण माझ्या रागातही शुद्ध आत्मा नाही, शुद्ध आत्म्यात माझा राग नाही. ही पृथकता करायची आहे आपल्याला. हे भेद विज्ञान ही गाथा शिकवणार आहे आपल्याला. तू करतो आहेस राग, पण त्या रागापासून तू पृथक राहिलेला असणार आहे. राजहंस पक्षी काय करतो? दूध आणि पाणी, दूध पिऊन टाकतो, पाणी शिल्लक राहतं. असं का करतो तो? गरीभाऊ सांगता असं का करावं त्यानं? का करता यावं त्याला? कारण असं आहे की त्याच्या लाळेतून जो पदार्थ बाहेर येतो ते प्रथम दूध नासवतं आणि मग ते पाणी आलं